तुम उधर हाँ द्या दादा मागे हो ना जरा होय हम तुम्हारे साथ भाजप शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय केला देवेंद्र सविता गंगाधर फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखून मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत विवेक बुद्धीने पार पाडली आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक देईल। बड़े बड़े उद्योगपति, बड़े बड़े कलाकार, जो इन्फ्लुएंशियल, सब बड़े बड़े लोग हैं। तो महाराष्ट्र जीतना और इन सारे लोगों को सेम जगह लोगों का जो पुश हो, इसलिए बहुत विरोध उसको चलता था। उसके बावजूद उन्होंने स्टैंड लेकर के इन सारी चीजों को आमंत्रण देण्यात आलेलं होतं। लाडक्या बहिणी जी योजना महायुतीची गेम चेंजर ठरली असं म्हटलं जात आहे। त्यामुळे या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक लाडक्या बहिणी आज महाराष्ट्र सरकार आज इथे गांधी चौकात सन्माननीय आजचे आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी या ठिकाणी गांधी चौकामध्ये आज थेट प्रक्षेपण केलेलं आहे आणि शपथविधीचा जो कार्यक्रम आहे हा आम्हाला अगदी चंद्रपूरमध्ये सर्वांना या स्क्रीनवर आम्हाला बघायला मिळालेला आहे। मुंबईला नाही पण मुंबईला असल्यासारखं आम्हाला आस्वाद या ठिकाणी मिळालेला आहे। माननीय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी गांधी चौकामध्ये या शपथविधीचा थेट प्रक्षेपण 5 वाजतापासून इथे स्क्रीन लावलेली आहे आणि त्या ठिकाणी आमच्या सर्व महिला भगिनी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, पुरुष वर्ग, महिला वर्ग इथे उपस्थित झालेला आहे। आम्हाला असं वाटलं की आम्ही मुंबईलाच आहो काय जणू अशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी सुविधा करून दिलेली आहे। प्रक्षेपण बघताच आम्हाला या ठिकाणी किशोर भाऊंनी लाडू वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे। सर्वांनी त्याचा आस्वाद घेतलेला आहे। माननीय देवेंद्र फडणवीस आज या मुख्यमंत्री झालेले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब झालेले आहे आणि अजितदादा पवार सुद्धा उपमुख्यमंत्री झालेले आहे आणि आम्ही त्यांना खरंच भरभरून शुभेच्छा देतो आणि त्यांनी महाराष्ट्राचे कामं आहे खरंच अगदी चांगले विकासाचे कामं करतातच, प्रश्नच नाही, निश्चितच ते करणार आहे
आणि या 5 वर्षामध्ये ते निश्चितच महाराष्ट्राचा विकास करणार आहे आणि आम्ही सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहोत. सर्व जण आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत आणि माननीय आमदार किशोर भाऊंचे सुद्धा आम्ही मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला कोणत्याही बाबतीत अगदी सुवर्ण संधी इथे उपलब्ध करून देतात. त्याबद्दल माननीय आमदार किशोर भाऊ जोरगेवार यांचे सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. धन्यवाद.